आज आम्ही सगळेजण सहकुटुंब सहपरिवार कोबी तोडायला गेलो होतो आणि घरच्या घरीच कोबी तोडून बाहेर काढला. माझ्या दोन्ही आई आप्पा आम्ही सगळेजण आज राहत होतो. माझा भाऊ आणि मी सुद्धा भरायच्या कामाला होतो. ही आहे माझी आई आणि माझा ह्यांच्या सगळ्यांमध्ये फक्त खालीचा वाटा असणार आहे थोडासा, कारण एवढ्या ज्या पिशव्या दिसतात ना त्या सगळ्या सकाळीच ह्यांनी तोडून ठेवलेत. माझं कॉलेजची ड्युटी झाली की मग मी रानात हजेरी लावायला आली होती. मग ह्यांना मदत करायची, फक्त भरू लागायचा हा कोबी कॅरेटमध्ये टाकलेला. आणि इकडे मम्मी आणि आप्पा आहेत. आता माऊलीचं आणि माझं काम होतं कोबी भरायचा. कोबी भरून पिशव्या ठेवायच्या आणि नंतर त्याची वजनं करत होतो आम्ही. अगोदर तर मी फक्त पिशवी धरू लागितलेली त्याला, कारण वारं असल्यामुळं एकट्याला पिशवीत कोबी टाकता येत नाही आणि ही तिघंजणं तोडतच होती कोबी. आता लेबरचे खूप वांदे आहेत आमच्याकडे. लेबर एकतर मी इथं मिळत नाही आणि गेल्या आठवड्यात कोबीचा रेट जवळजवळ 15 रुपये किलोने होता आणि ह्या आठवड्यात कोबीचा रेट अचानक डाऊन झाला. आत्ता सध्या आम्ही पुण्याच्या मार्केटला देणार आहे, म्हणून आज जरा 2 टन माल काढायचा होता. सकाळी ह्यांनी 70 कॅरीबॅगा काढलेल्या, 20 किलोची एक कॅरीबॅग, आणि आत्ता फक्त 30 काढायचा होता. आणि हा एक फ्लावर पण सापडला मला, चुकून एखादं असतं रोपटं त्याच्यात, त्याचं एक फ्लावर सापडलेला, तो ठेवला. नंतर आमच्या कामाला लागलो. दिसतं तितकं सोपं नाही बरं का, हे खूप दमायला झालं होतं. आणि एकतर भरणाऱ्यांपेक्षा तोडणाऱ्यांचे खूप हाल असतात. वाकून वाकून कंबर घायले ती, आणि आप्पांचे पण खूप प्रॉब्लेम आहेत शरीराचे. दुसऱ्या दिवशी उठण्याची पंचायत होती त्यांच्या. पण आता लेबरच मिळत नाही म्हणल्यावर काय करायचं, घरगुत केल्याशिवाय तर उपाय नाही. आणि व्यापाऱ्यांना द्यायचा होता, पण व्यापारी खूप कमी रेट सांगतात. अजून पण चाललं आहे तसं की जर व्यापाऱ्यांनी चांगला रेट लावला तर मग व्यापाऱ्यांना देऊन टाकायचा. आम्ही दोघंजण बहीण भावंड असं चाललं होतं. आमचे भांडणं खूप होतात एकत्र असल्यामुळे, पण तरीसुद्धा आज जरा कमी भांडणं केलेत आम्ही. शांतपणे सगळा कोबी भरला, कारण भले मोठे ढीग लागलेले समोर आणि खूप उशीर होत होता. हा असा कोबी बाहेर काढल्यानंतर आम्ही चालता येत नव्हतं, त्याच्यातून 2 वेळा पडली आहे मी खाली अक्षरशः, पण त्याच्यामुळे दोघं पण जण धरतोय आता. त्याच्यानंतर त्याचे वजनं करायचे इथे ठेवून. हेच चाललेलं आज कॉलेजमधून आल्यापासून, असे ढीग लावून ठेवलेले आहेत बघा. आणि नंतर मी एकटीने भरलं, कारण तो वजन करत होता आणि तो वजन करत होता म्हणल्यावरती थांबून तर चालणार नव्हतं, कारण ढीग तर पडलेलेच होते. मग झालं एकदाचं सगळं भरलं वगैरे आणि इकडे वजन चालू केलं मग करायला. सगळ्यात अवघड काम माझ्या मते, म्हणजे सगळ्यांच्याच मते हे आहे, कारण 20 किलोची कॅरीबॅग तुम्ही उचलून वरती ठेवता काट्यावर आणि फिरून ते उचलायची. मग अशा सकाळपासून तो वजन करत होता. मेहनती आहे माझा भाऊ, खूप मेहनती आहे. इकडे माझ्या आप्पा. आता समाधान आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं झालेलंच, कारण आमचं झालं 105 कॅरीबॅग काढल्या आम्ही आता. झालं, जाम कंटाळा आला होता. थोबाडावर दिसत नसलं तरी ते उद्या कळणार आहे, झोपेतून उठताना कळतं. आणि इथे हा कोबी तुम्हाला दिसतोय ना असा, त्याच्यावर करपा आला आहे. आम्हाला ह्यावेळेस पण रोपांमध्ये जरा गंडवलेलं, म्हणजे खरुताईचा खेळ. आणि झालं, आमचं काम झालं. आजचा दिवस डन, रॅपअप. खरा आनंद इथं असतोय. हे असा ढीग लागलेला बघितला ना कॅरीबॅगांचा, बस. आता शांत श्वास घ्यायचा, पाणी प्यायचं आणि घरी कल्टी मारायची. झालं, आजच्यासाठी एवढंच. माझे व्हिडिओज बघत राहावा आणि असेच गावाकडचे व्हिडिओज आणत जाईल. हेच माझ्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी, थोड्या थोड्या आम्ही काय करतो, कसं करतो, एवढंच. दॅट्स इट. ओके, बाय.